नमस्कार मित्रांनो, मी मिशम यादव जयू. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री बाबू राणे यांच्या घरी ग्रंथवाचन सुरू झालेले आहे. आज ग्रंथवाचनाची समाप्ती आहे. आज पूजा अर्चा वगैरे करून ग्रंथवाचन संपवणार आहेत. आजच्या ग्रंथवाचनाचा आपण आनंद घेऊया.
गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णो वन्दे जगद्गुरुं। श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव। आता असे सत्यनारायणाची कथेला आरंभ होत आहे आणि गजाननाला नमस्कार करत असतो. एकदा नैमित्त राहण्यात सौन वगैरे मुनीने सीताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हा प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखी भोगीत आहेत असे त्याने दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. त्याने विष्णूची स्तुती करून प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्या प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुष्पकारक व्रत चित्र सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्ष प्रद जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य संतती देणारे आहे. त्याला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. सूर्याच्या नंतर 2 तासात केवळ तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे सर्व समप्रमाणात मापाने घ्यावे, म्हणजे सवाच्या हिशोबाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुभाव, परिवार व मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थस्नान करावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्य सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व दुःखांना जीवन दुःख नाशाचा एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः. पूर्वी अंगद नावाचा एक राजा होऊन गेला. ते पण झाले. एक दिवस मृगया करून तो परत असता वाटेत त्याला वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करत असले दिसले. परंतु राजा पुढे काही गेला नाही. त्याने सत्यनारायण नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा त्या गवळ्याने राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्याने आपल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. मग पण राजाने प्रसंग अवेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे व धनलाभ संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची कृपा जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतर्धाने सत्यनारायणाची पूजा केली. त्यामुळे अंगद राजा धन, पुत्र, ऐश्वर्य यांनी संपन्न झाला. या लोकेत सुखी होऊन सत्यनारायण व्रत गेला. जो कोणी अति दुर्लभ व्रत करतो व फळ देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तू लाभ होतो. दरिद्राने धन मिळते. बंधनात असेल तो बंधनमुक्त होतो. मृत्यूपासून आला असेल तो मृत्यूपासून मुक्त होतो. या संशय नाही. इच्छिल्याने सर्व फळ मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे सत्यनारायणाने तुम्हाला सांगितले. ते व्रत केला असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा करणे आवश्यक आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नियम पट्ट्यावरून करतो किंवा श्रवण करतो त्याच्या घरी सर्व पापे सत्यनारायणाच्या पुरुषाने नाहीशी होतात. त्यात काही संशय नाही. हरे हरे नमः. स्कंद पुराणातील रेषाखंडातील सत्यनारायणाच्या कथेचा 5वा आणि शेवटचा अध्याय समाप्त झाला. गणपती बाप्पा मोरया. तुका करता तुका हरता वर्ता विघ्नाची तुरी तुरी ते कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी शोभे मानुका सोळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची होती कुमकुम केशरा. जय ब्रह्मपुर शोभा शोभरा मंदिर चरणे गाजरिया. जय देव जय देव.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीशी आता जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे विठे विठो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे तुझे पाय दोन्ही मोर्या मोर्या मी वाळताने तुझीच सेवा करू पाय दाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू गाल कोटी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, ग्रंथ समाप्तीचा माझा व्हिडिओ आपणास आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.